नमस्कार. तर बिनधास्त ममता या यूट्यूब चॅनलवर मी ममता आपले हार्दिक 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 स्वागत करते. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी माझ्या मैत्रिणीला भेटून आली आणि तिला कसा धप्पा दिला. तर ती कशी सरप्राईज झाली इथपर्यंतचा व्हिडिओ काल मी तुमच्याशी शेअर केलेला होता. आणि मग तुम्हाला हेही सांगितलं होतं की उद्याच्या व्हिडिओ मी जो काही तुम्हाला देणार आहे, म्हणजे आज मी तिला भेटायला आली तिथपर्यंत मी तुम्हाला शेअर केलं. पण आज दिवसभर आम्ही काय मज्जा केली, कुठे कुठे फिरलो, काय धमाल केली, हे सगळं मला तुमच्याशी शेअर करायचं होतं. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सगळं सांगणार आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जे बेलचा आयकॉन आहे ते हिट करा, जेणेकरून माझे जे सगळे व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर इथं मी थोडंसं क्लिप ॲड केलेली आहे, कारण कसं जर कोणी नवीन आपल्या चॅनलला व्हिजिट दिली असेल तर तेही पाहतील की मी माझ्या मैत्रिणीला भेटायला आलेली होती मुंबईला. आणि मग सरप्राईज होतं तिच्यासाठी ते. तर काल इथे येण्याचं कारण होतं की एक छोटंसं काम पण होतं आणि तिला भेटायची खूप दिवसापासून इच्छा होती. तसं मी दरवर्षी तिला भेटायला येते, काही ना काही कारण काढून तिला भेटायला येणंच होतं. आणि याही वर्षी असंच तिला भेटायला आलेली. आल्यानंतर छान अशी घरात गेली, चहा वगैरे तिने ठेवला होता मस्त. चहा घेतला आणि मग तिचा जो मुलगा आहे छोटा, त्याचं नाव मल्हार आहे, तो तुम्हाला हाय करत आहे. तर मल्हारला घेऊन मी मार्केटला आलेली होती की त्याला काय पाहिजे, कारण कसं त्याच्या आवडीनुसार जर भेटलं तर ठीक आहे, पण त्याला डोनट पाहिजे होतं. आता डोनट म्हटलं तर ते अशी आयताकृती ती ब्रेड वगैरे असते आणि त्याच्या आतमध्ये क्रीम लावून असते, तसा तो प्रकार होता. तर मला असं वाटलं की तेच असेल. मग जाऊन बेकरीमध्ये शोधलं तर ते नाही, तर दुसरंच काहीतरी गोल गोल आहे असं म्हणत होते. बहुतेक ते त्याच्या शाळेजवळ भेटत असावं. तर ते काही भेटलं नाही. तर मग त्याला मी आईस्क्रीम म्हणजे आईस्क्रीम दिली. आणि मग थोडं तिकडून आल्यावर आईस्क्रीम खाल्ली त्यांनी आणि छान असा त्याच्या मित्रासोबत घरात खेळत होता. आणि मग बाहेर आमचे कामं झाल्यानंतर मस्त तिला म्हटलं, जेवण वगैरे झालं होतं. तर ते व्हिडिओ मी शूट करू शकले नाही, कारण खूप दिवसानं मैत्रिणीला भेटली होती. आणि मग कसं गप्पा गोष्टी याच्यात मी विसरून गेली की आपल्याला काही शूट करायचं आहे बा म्हणून. आणि मग जाऊ द्या म्हटलं, शूटच केलं नाही. आणि मग थोड्या वेळानं मैत्रीण तयार झाली. मल्हारला शाळेत सोडून आली. आणि मग जेवण वगैरे झालं आणि निघायच्या वेळेस ती म्हणाली की चल आपण काहीतरी फोटो वगैरे काढून घेऊया. तर मी म्हटलं चल आपण फोटो काढूया. तर मग आम्ही छान अशा मस्त पोज दिल्या, छान छान फोटो काढले आणि खूप मज्जा केली. आणि तो दिवस खूप छान गेला माझा दिवसभर. आणि निघायच्या वेळेस असा दिवस म्हणजे एकच दिवस सकाळी सकाळी मी 7 वाजता, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरले की मी किती वाजता पोचली. तर जवळपास 7, सव्वा 7 वाजता मी तिच्या रूमला पोचलेली होती. रात्री 3 वाजता बसली आधीच्या दिवशी. आणि म्हणजे 3 तारखेला मी बसली 3 वाजता. कधीतरी घराच्या बाहेर निघालं ना तर खूप छान वाटत असतं. रात्री 3 वाजता बसली आणि दुसऱ्या दिवशी 7 वाजता पोचली. खूप छान प्रवास होता. आणि मग त्याच दिवशी मी जवळपास 8 पावणे 8 वाजता निघाली तिच्या घरून. आणि पुन्हा तेच टायमिंग 2:30 वाजता घरी पोहोचली. छान वाटलं, दिवस पण छान होता. प्रेक्षकांनी इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.